आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून त्याच्या यशाचा चढता आलेख आपल्याला पाहायला मिळाला. सर्वप्रथम 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण आणि मराठी माणसाचा न्याय हक्क यावर शिवसेना ठाम होती. अर्थात त्याला पहिलं यश मिळालं ते ठाण्याच्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर जवळपास 20 वर्षानंतर शिवसेनेला विधानसभेमध्ये आपला पहिला आमदार पाठवता आला. त्यानंतर बाळासाहेबांनी अथक परिश्रम करत 96ला आपली सत्ता आणली, 95-96ला सत्ता आणली, ती देखील भारतीय जनता पक्षाच्या सोबतीनं. त्यांच्याच समोर मग पक्षाची अनेक शकलं झाली. प्रथम छगन भुजबळ बाहेर पडले, त्यांच्याबरोबर 10 आमदार बाहेर पडले, त्यानंतर नारायण राणे बाहेर पडले आणि त्यानंतर प्रत्यक्ष घरातलेच असलेले पुतणे राज ठाकरे यांनी देखील स्वतःची वेगळी चूल मांडली. त्यानंतर आणि मध्ये सुद्धा गणेश नाईक असतील अनेक लोक पक्ष सोडत होते. बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेला अकल्पितरित्या निवडणुकीमध्ये खूप चांगलं यश देखील मिळालं, हे देखील आता इथे नोंद केलं पाहिजे. पण त्यानंतर 2022 साली जून महिन्यातच एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि आपल्याबरोबर 2/3 आमदार त्यांनी घेतले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबतीनं सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री झाले.